तुम्हाला माहिती आहे का, आज ज्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा आपण अभिमान बाळगतो, तो कारखाना केवळ साखरेचा कारखाना नाही, तो हजारो शेतकऱ्यांच्या घामाचा, त्यागाचा आणि सहकार्याच्या विचारांचा जिवंत इतिहास आहे। पण हा इतिहास घडवताना किती संघर्ष झाला होता हे आजच्या पिढीला माहिती आहे का? कृषी महर्षी आबासाहेब मोहिते गावोगाव फिरत होते, पायी, सायकलवर आणि बैलगाडीतून शेतकऱ्यांना एकत्र आणत होते, कारखान्याचे स्वप्न दाखवत होते। पण अनेक गरीब शेतकऱ्यांकडे शेअर्स घेण्यासाठी पैसे नव्हते। अशा वेळी आबासाहेबांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला। ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे देऊन सभासद केलं, कारण त्यांना कारखाना उभा करायचा नव्हता, तर शेतकऱ्यांना कारखान्याचे मालक बनवायचं होतं। आणि अशा हजारो सभासदांच्या विश्वासातून कृष्णा कारखाना उभा राहिला। पण कारखाना उभा राहिला म्हणजे संघर्ष संपला नव्हता। एक वेळ अशी आली की कारखान्याचे काम बंद पडण्याची वेळ आली। कामगारांचे पगार, यंत्रसामग्रीचा खर्च आणि आर्थिक अडचणीने कारखाना अडचणीत सापडला। त्यावेळी आबासाहेबांनी स्वतःचे पैसे बिनव्याजी कारखान्याला दिले आणि त्या कठीण काळात रामचंद्रराव तात्यासाहेब पवार तडसकर यांनी आबासाहेबांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवत स्वतःची मोठी ठेव कारखान्याला दिली। त्या आर्थिक आधारामुळे कारखान्याचे काम पुन्हा सुरू झाले। आज कृष्णेचा जो भव्य इतिहास आपण पाहतो त्यामागे अशा अनेक त्यागांच्या कथा दडलेल्या आहेत। यशवंतराव मोहिते भाऊ यांनी शासन दरबारी लढा दिला, तर संभाजी बाबा थोरात, यशवंतराव तात्या मोहिते, दादासाहेब जगताप, रंगराव पाटील, धोंडजी पाटील, निळकंठराव कल्याणी, नानासाहेब सावंत, जयवंतराव भोसले आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी आपल्या कष्टाने या सहकार मंदिराचा पाया मजबूत केला। पण आबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठा गुण कोणता असेल तर तो म्हणजे त्यांचा निस्वार्थपणा। कारखाना यशस्वी झाला, लोकांचा विश्वास मिळाला आणि आबासाहेबांना चेअरमन होण्याची पूर्ण संधी होती। पण त्या महान माणसाने नम्रपणे सांगितलं, मी अडाणी माणूस आहे, कारखाना चालवायला शिकलेला माणूस पाहिजे। आणि स्वतः सत्तेपासून दूर राहत जयवंतराव भोसले यांना चेअरमन पदाची जबाबदारी दिली। आजच्या काळात पदासाठी स्पर्धा करणारे अनेक दिसतात, पण स्वतःहून पद सोडणारे, संस्थेला स्वतःपेक्षा मोठं मानणारे असे नेते इतिहासातच सापडतात। म्हणूनच 2010 मध्ये अविनाशदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनल सत्तेत आल्यानंतर या सर्व संस्थापकांचा इतिहास पुन्हा जिवंत करण्यात आला। त्याच वार्षिक अहवालात संस्थापकांचे फोटो झळकले, त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या होऊ लागल्या आणि नवीन पिढीला त्यांच्या त्यागाची ओळख करून देण्यात आली। कारण ज्यांनी पाया रचला त्यांचा सन्मान केला तरच भविष्य भक्कम उभं राहतं। आज गरज आहे ती केवळ कारखाना चालवण्याची नाही, तर कृष्णेचा इतिहास, संस्थापकांचा त्याग आणि सहकाराची संस्कृती जपण्याची आहे। चला एकत्र येऊया, ज्यांनी आपलं आयुष्य कृष्णेसाठी वेचलं त्या सर्व संस्थापकांना अभिवादन करूया। कारण कारखाना मजबूत असेल तर सभासदांचे भविष्य सुरक्षित राहील। म्हणूनच संस्थापकांचा सन्मान जपा आणि कृष्णेचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा।